सुबह 9 बजे। हे घ्या तुम्हाला चहा। एक इंसान पे चढ़े और हम होने दें, वो तो हम होने दे रहे भी थोड़ा बहुत क्योंकि कोई भी पकवान नैरेटिव बनाने की हम हेल्प करते हैं। हा कसला चहा बनवलाय इतका गोड? डायबिटीज मारायचंय का मला? दोपहर 12:30 बजे। काय भाजी दिली जेवणात? तुला माहिती ना मी कारल्याची भाजी खात नाही ते। आता डबा मी घरी घेऊन येते, तूच खाय आता ही भाजी। अहो ऐका, थोडं माझं ऐका। ठेवून दिला फोन। यांना काय झालं काही कळत नाही मला। आलात तुम्ही? जेवली तू? नाही। तुला बोललो होतो ना जेवण करून घे, मला यायला उशीर होईल म्हणून। असं दाखवत आहे माझ्या भरपूर जीव आहे तुझा। अहो मला समजून का घेत नाही तुम्ही? काय समजू तुला? त्या काटाने अभ्यास केला? दोपहर 3:30 बजे। काय करूया माणसाचं? माझं काही एक ऐकत नाही। आता मला काही कळना झाले। एक काम करते, महाराजालाच भेटते आता। पायावरती महाराज। अंतर जंतर लक्षात घे अंतर। पुढच्या गुरुवारी ये, सगळे गेल्यानंतर। काय बोलू महाराज? काय नाही बोल बालिके बोल। महाराज, माझा नवरा रोज माझ्याशी भांडतोय। पहिलं असं भांडत नव्हता, पहिलं असं माझ्याशी वाद घालत नव्हता। आजकाल लय रोज माझ्याशी भांडतोय। काहीतरी केलं महाराज। केव्हापासून करतोय तुझा नवरा असं? मागच्या आठवड्यापासून तो माझ्याशी रोज भांडतोय। बाबा हुडहुडी उड दबंग 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 उड दबंग 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 दबंग। तुझ्या समस्या माझ्या लक्षात आलेली आहे बालिके, पण तुझ्या समस्येचे निराकरण व्हायला आजपासून मोजून 3 महिन्याचा कालावधी लागेल। ते कसं होईल बाबा? बाबा हुडहुडी लक्षात ठेव, हे जे संकट तुझ्यावर आलंय हे संपूर्ण भारतात सगळ्यांच्या घरी आलंय, आणि या संकटाला बिग बॉस म्हणतात, बिग बॉस। यावर उपाय काय आहे महाराज? यासाठी एकच उपाय बालिके, यासाठी तुला 3 महिने सहन करावं लागेल, किंवा तुला सुद्धा आजपासून 3 महिने बिग बॉस बघावं लागेल। बिग बॉस बिग बॉस बिग बॉस। वा,